नमस्कार. विज्ञान धर्म विश्व मंडळातर्फे श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित भवानी अष्टकम स्तोत्रातील पहिला श्लोक आज प्रसारित होत आहे. न तातो न माता न बंधुर्न दाता न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव गतिस्त्वं त्वमेका भवानी. आता या श्लोकाचा अर्थ पाहू. शेवटी भवानी असा शब्द उपयोग केलेला आहे. ह्यातील भवानी या शब्दातील नीची जी वेलांटी आहे ती ऱ्हस्व आहे, म्हणजे संबोधन आहे. हे भवानी, हे माते. न तातो, पिता माझे नाहीत, ज्यांनी जन्म दिला आहे ते पिता माझे नाहीत. न माता, मातासुद्धा माझी नाही. न बंधू, भाऊसुद्धा माझा नाही. न दाता, देणारासुद्धा माझा नाही. न पुत्रः, पुत्र माझा नाही. न पुत्री, पुत्रीसुद्धा कन्यासुद्धा माझी नाही. न भृत्यः, भृत्य म्हणजे नोकर माझा नाही. न भर्ता, स्वामीसुद्धा माझा नाही. न जाया, जाया म्हणजे पत्नी, पत्नीसुद्धा माझी नाही. न विद्या, विद्यासुद्धा माझी नाही. न वृत्ती, आणि वृत्तीसुद्धा माझी नाही. यापैकी माझं काहीच नाही आहे, पण तूच एकटी माझी माता आहेस. एकमात्र तूच माझी गती आहेस आणि तूच मला ह्या भवसागरातून पार करून माझी नाव किनाऱ्याला लावशील. हा जो प्रस्तुत श्लोक जो आपण पाहत आहोत त्याच्यामध्ये कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू बहीण चुलत, हा तुकाराम महाराजांचा अभंग आपल्या लक्षात येईल की ही देवी जी आहे, ही जी भवानी आहे, या भवानीलाच आपली आई, आपले वडील, आपला बंधू, आपली बहीण, आपले सगळे सोयरे, सर्व काही माताच आहे. ही इतकी पराकोटीची शरणागती ह्या श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या या पहिल्याच श्लोकामध्ये आपल्याला दिसून येते की तुझ्याशिवाय मला विश्व नाही. तूच माझी माता आहेस, तूच माझा पिता आहेस. कारण माता पिता हे आपल्याला जन्म देतात, या जगात आणतात, परंतु आपलं पालनपोषण करण्याची आणि आपल्याला कोहमपासून सोहमपर्यंत पोहोचवण्याची जी महत्त्वाची जबाबदारी आहे ही ईश्वराची असते. त्यासाठी प्रथमतः साधकाने ईश्वर भक्ती केली पाहिजे. त्याशिवाय कोहमपासून सोहमपर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही. म्हणूनच हे शंकराचार्य यांनी रचलेलं हे भवानीचं अष्टक अतिशय सुंदर आहे आणि त्यातील पहिला श्लोक आणि त्याचा अर्थ आज आपण पाहिला. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय दुर्गा माता.